आपण प्रत्यक्ष संशोधनाच्या स्टेप्स बघतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण समस्या सूत्रण बघितलं, पहिली स्टेप. दुसरी स्टेप म्हणजे अ, गत साहित्याचा किंवा पूर्व साहित्याचा आढावा, ते बघितलं. त्याच्यानंतर आता तिसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे गृहीतक. गृहीतकालाच गृहीतक कृत्य किंवा परिकल्पना किंवा प्राकल्पना किंवा उपकल्पना असं सुद्धा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. आता गृहीतक म्हणजे काय? तर संशोधन समस्येच्या बाबतीत संशोधनकर्त्याला प्राथमिक स्वरूपाचं असं काही ज्ञान आणि अनुभव असतात. तर संशोधन समस्येच्या संदर्भात जे काही आपल्याला अनुमान जे काढलेलं असतं संशोधनकर्त्यानं, तर ते अनुमान विधानाच्या किंवा एका वाक्याच्या स्वरूपामध्ये मांडलं जातं. आणि त्यामुळे संशोधनामध्ये संशोधकाचं लक्ष निश्चित आणि आवश्यक त्या गोष्टींवरच केंद्रित केलं जातं. आणि ते जे विधान आहे, अनुमान म्हणून आपण जे विधान म्हणतो, तर त्या विधानालाच गृहीतक असं म्हटलं जातं. या गृहीतकामुळे काय होतं की संशोधनाला एक निश्चित अशी दिशा प्राप्त होते आणि संभाव्य उत्तरे किंवा या अनुमानालाच गृहीतक किंवा उपकल्पना किंवा परिकल्पना किंवा प्राकल्पना असं म्हटलं जातं. आता संशोधन विषयाची जी सत्य परिस्थिती आहे किंवा वास्तविकता जी आहे, तर त्यांना संकलित केल्यानंतर जागृती कृत्याची निर्मिती केलेली असते. आणि या वास्तविकतेवर त्यांच्या आधारावरच सत्य किंवा असत्य याचं परीक्षण केलं जातं. म्हणजे काय? तर उदाहरणार्थ असं जर आपण एक विषय घेतला की नियमित कपालभाती केल्याने रक्तदाबाचे नियंत्रण होते, तर मग प्रत्यक्षात आपण काही लोकांना एकत्र करून त्यांना कपालभाती शिकवतो, त्यांच्याकडून नियमितपणे ती करून घेतो आणि मग ह्या वाक्याची सत्यता किंवा असत्यता आहे ती पडताळून पाहतो. म्हणजे खरोखर नियमित कपालभाती केल्यानं रक्तदाब कमी होतोय का, तर नाही होत आहे, ते आपण प्रत्यक्ष प्रयोग करून तपासतो. आणि मग त्या दोन्हीपैकी कुठलं विधान बरोबर आहे, म्हणजे रक्तदाब कमी होतोय का नाही होतोय, हे आपला निष्कर्ष असतो. प्रयोग करून जे आपण शोधून काढतो तो आपला निष्कर्ष असतो आणि त्यालाच गृहीतक असं म्हटलं जातं. आता या गृहीतकाच्या विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहे. आपण हे बघितलेलं आहे पण मी एकदा रिपीट करते. तर पहिली व्याख्या आहे E.S. बोगार्ट्स या शास्त्रज्ञांनी. ते काय म्हणतात की परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानाला गृहीतक कृत्य किंवा गृहीतक असं म्हटलं जातं. नंतर छोटे काय म्हणतात? छोटे शास्त्रज्ञ म्हणतात की संशोधन कार्य सुरू करण्या अगोदर संशोधन विषयासंबंधी संशोधकाच्या मनामध्ये निर्माण झालेले जे विचार आहेत, ते विचार किंवा कल्पना ज्या आहेत त्यालाच गृहीतकृत्य असं म्हटलं जातं. नंतर गुड आणि हॅट या शास्त्रज्ञांनी अशी व्याख्या सांगितली की गृहीतकृत्य म्हणजे असं विधान आहे की ज्याची सप्रमाणता ठरवण्यासाठी परीक्षण केलं जातं आणि ते परीक्षण पुढील संशोधनासाठी अतिशय उपयुक्त असतं. त्यानंतर चौथी व्याख्या सांगितली ती F.J. मॅकग्युगन या शास्त्रज्ञाने सांगितले, दोन किंवा अधिक चलांच्या कार्यक्षम संबंधाचे परीक्षण योग्य विधान म्हणजे गृहीतकृत्य असं ते म्हणतात. ते या झाल्या व्याख्या. आता गृहीतकृत्यांचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. तर प्रकार कोणते आहेत? दोन प्रकार आहेत त्याचे. आता अनेक विद्वानांनी किंवा अनेक शास्त्रज्ञांनी गृहीतकृत्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे गृहीतकाच्या प्रकारांबाबत सुद्धा शास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. परंतु सामान्यतः दोन प्रमुख प्रकार हे अभ्यासण्यासारखे आहेत. ते दोन प्रकार आपण बघणार आहोत. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संशोधनात्मक गृहीतक किंवा रिसर्च हायपोथेसिस असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर संशोधनात्मक गृहीतकृत्य म्हणजे काय? तर संशोधनाच्या सुरुवातीलाच गृहीतकृत्य किंवा गृहीतकही मांडली जातात. जे गृहीतक संशोधन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सत्य सिद्ध होतं, त्या गृहीतकाला संशोधनात्मक गृहीतक असं म्हटलं जातं. म्हणजे समजा दोन गृहीतकं आपण मांडलेली आहेत. रक्तदाब नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, हे एक गृहीतक मांडले. दुसरं गृहीतक काय मांडलंय
की नियमित कपालभाती केल्याने रक्तदाबावर कोणताही परिणाम होत नाही, अशी दोन विधानं आपण गृहीतक म्हणून मांडली. तर त्यातलं कोणतं सिद्ध झालं? म्हणजे रक्तदाब नियंत्रित राहतो हे सिद्ध झालंय का रक्तदाबावर त्याचा काही परिणाम होत नाही हे सिद्ध झालंय? कोणतं विधान सिद्ध झालंय? जे सिद्ध झालंय, सत्य सिद्ध झालंय, जे खरं आहे असं आपल्याला कळलंय संशोधनानंतर, त्या गृहीतकाला संशोधनात्मक गृहीतक किंवा रिसर्च हायपोथेसिस असं म्हटलं जातं. आणि संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर खरोखर नियमित कपालभाती केल्यानं रक्तदाब नियंत्रित आहात असेल तर वरील गृहीतक हे सत्य होतं. म्हणजे याला जे जे सत्य सिद्ध होतं किंवा जो निष्कर्ष निघतो त्याला संशोधनात्मक गृहीतकृत्य असं म्हटलं जातं. आता दुसरा प्रकार कोणता आहे गृहीतकाचा? दुसरा प्रकार आहे शून्य गृहीतक किंवा त्याला नल हायपोथेसिस असं म्हटलं जातं. आता जे गृहीतक संशोधन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर असत्य सिद्ध होतं त्या गृहीतकाला शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. म्हणजे संशोधन केल्यानंतर जे सत्य सिद्ध होतं ते संशोधनात्मक गृहीतक आणि जे असत्य सिद्ध होतं त्याला शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. म्हणजे नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो हे जर सिद्ध झालं तर त्याला संशोधनात्मक गृहीतक असं म्हटलं जातं. आणि नियमितपणे कपालभाती केल्याने रक्तदाबावर कोणताही परिणाम होत नाही किंवा रक्तदाब नियंत्रित राहत नाही हे जे आहे ते शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. म्हणजे जे सत्य सिद्ध होतं ते संशोधनात्मक गृहीतक, जे असत्य सिद्ध होतं ते शून्य गृहीतक. आता या संबंधीचं संशोधन कार्य पूर्ण झाल्यावर जर नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहत नाही असे असेल तर वरील गृहीतक हे असत्य होतं, म्हणून याला शून्य गृहीतक असं म्हटलं जातं. आता शून्य गृहीतकृत्य जे आहे ते संशोधनात्मक गृहीतकृत्याच्या एकदम विरुद्ध असतं. म्हणजे संशोधनात्मक गृहीतक आणि शून्य गृहीतक हे एकमेकांच्या विरुद्ध असतात. लक्षात आलं? संशोधनात्मक गृहीतक म्हणजे काय आणि शून्य गृहीतक म्हणजे काय? कळलं? आता गृहीतकाचं महत्व काय? कशासाठी गृहीतक मांडलं जातं? त्याचा काय उपयोग आहे? तर त्याचे अनेक उपयोग आहेत. एक पहिला उपयोग म्हणजे गृहीतक मांडल्यामुळं संशोधन कार्याला एक निश्चित दिशा प्राप्त होते किंवा निश्चितता प्राप्त होते की आपल्याला कळतं की आपल्याला काय सिद्ध करायचंय आणि मग त्याच दिशेनं त्याप्रमाणे आपण संशोधन प्रक्रिया पार पाडत असतो. गुड आणि हॅट या शास्त्रज्ञांच्या मते गृहीतकृत्य हे सांगतं की संशोधक कशाचा शोध घेत आहे. गृहीतकामुळं आपल्याला कळतं की आपण नेमका कशाचा शोध घ्यायचंय किंवा गृहीतक मांडलं आपण की इतरांना सुद्धा कळतं की आपण किंवा संशोधक हा कोणत्या गोष्टीचा शोध घेत आहे. गृहीतकृत्य हे निश्चित असल्यामुळं संशोधक इतर निरुपयोगी तथ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि केवळ महत्वाच्या तथ्यांवरच लक्ष केंद्रित करतो. त्यामुळं गृहीतकृत्याचं व्यवस्थित प्रशिक्षण करता येतं. जर गृहीतकृत्य मांडलं नाही तर संशोधन प्रक्रिया ही नको त्या मुद्द्यांकडे किंवा भरकटत जाईल. आपल्याला सिद्ध काय करायचंय, आपल्याला काय शोधायचंय ही गोष्ट राहील बाजूला आणि संशोधक हा दुसरीकडेच भरकटला जाईल. म्हणून गृहीतक हे आधी मांडलं पाहिजे. म्हणजे काय होतं की त्यामुळं संशोधन प्रक्रियेला एक प्रकारची निश्चितता प्राप्त होते आणि इतर इकडं तिकडं संशोधक हा भरकटत जात नाही. नंतर दुसरा महत्वाचा उपयोग गृहीतकाचा म्हणजे गृहीतकृत्य अध्ययन क्षेत्रास मर्यादित करण्यासाठी सहाय्यक ठरतं. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचंय किंवा काय शोधायचंय त्याच्या संबंधित संशोधक हा अभ्यास करत राहतो, अध्ययन करत राहतो. नाहीतर अध्ययन किंवा ज्ञान हे इतकं अफाट असा महासागर आहे की आपण ते कितीही अध्ययन केलं तरी कमीच वाटतं आणि आपण मुख्य मूळ मुद्दा राहतो बाजूला आणि आपण त्याच्यापासून बाजूला जाऊन अजून अध्ययन करत राहतो आणि मग त्याला काही अर्थ राहत नाही. म्हणजे मग नुसतंच अध्ययन होतंय आणि जे संशोधन प्रक्रिया राहते बाजूला. म्हणून गृहीतक हे अध्ययन क्षेत्रात मर्यादित करण्यासाठी सुद्धा सहाय्यभूत ठरतं. कोणत्याही अध्ययन विषयाला अनेक पैलू असतात.
आणि संशोधकानं जर सर्वच पैलूंचा अभ्यास करायचं ठरवलं तर त्या प्रत्येक पैलूच्या बाबतीतलं तथ्य संकलन आणि अध्ययन करणं हे काही शक्य नाहीये. म्हणून गृहीतकामुळे काय होतं, अध्ययन क्षेत्र हे मर्यादित होतं आणि संशोधक त्या ठराविक विषयाचाच, म्हणजे ते गृहीतक कृत्य डोळ्यासमोर ठेवून तेवढ्याच विषयाचा सखोलपणे अभ्यास करतो. नंतर तिसरा महत्वाचा उपयोग म्हणजे गृहीतक हे उपयोगी तथ्यांच्या संकलनामध्ये सहाय्यक ठरतं. म्हणजे जेव्हा आपण डाटा कलेक्शन करणार असतो तेव्हा डाटा कलेक्शन करताना सुद्धा या गृहीतकाचा आपल्याला उपयोग होतो. ते गृहीतक डोळ्यासमोर ठेवून मग त्याप्रमाणेच आपण डाटा संकलित करत असतो. म्हणून समस्यांचं संशोधन करताना संशोधकांना समोर अनेक प्रकारची तथ्य येतात आणि यात त्यांची उपयोगिता किंवा अनुपयोगिता न समजल्यामुळे संशोधक उपयोगी तथ्यांना एखाद्या वेळेस सोडून देतो आणि निरर्थक तथ्यांचं संकलन केलं जातं. तर तसं होऊ नये म्हणून गृहीतक हाच एक असा महत्वपूर्ण आधार आहे की जो संशोधकावर नियंत्रण ठेवून अध्ययनास वैज्ञानिक दृष्टिकोन देण्यास उपयोगी ठरतो किंवा सहाय्यभूत ठरतो. नंतर चौथा महत्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे गृहीतक हा निष्कर्ष काढण्याला सहाय्यक ठरतो. आपल्याला जेव्हा संशोधन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जो एक निष्कर्ष काढायचा आहे की एवढे प्रयोग केले, एवढं संशोधन केलं, त्याच्यातनं काय निष्पन्न झालं, त्याच्यातून काय निष्कर्ष निघाला, ते ठरवताना गृहीतक हे निष्कर्ष काढायला खूप मदत करणार आहे. कारण गृहीतकाची जी निर्मिती आहे ती केल्यानंतर त्या संबंधित डाटा संकलन किंवा त्या संबंधितच तथ्य संकलन हे केलं जातं आणि त्याच्या आधारावरच आपण गृहीतक सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. ते गृहीतक कृत्य योग्य असेल तर मग सिद्धांतांची निर्मिती केली जाते. जे जे सिद्धांत म्हणजे जो निष्कर्ष आपण काढतो तो निष्कर्ष जर सत्य सिद्ध होत असेल तर मग त्यातून सिद्धांताची निर्मिती केली जाते आणि ते सिद्धांत मग इतर संशोधनाचा आधार बनतात. आणि गृहीतक जर अयोग्य ठरलं तर त्यामुळं काय होतं की वास्तविकतेचं ज्ञान होतं. म्हणजे जे आपण डोक्यात धरून बसलोय की हे असं केल्यावर असं होतं पण प्रत्यक्षात ते नाही झालं, तर आपण जे काय अनुमान गृहीत धरलं होतं ते चुकीचं आहे किंवा असत्य आहे, या वास्तविकतेचं आपल्याला ज्ञान होतं. म्हणून संशोधन प्रक्रियेपूर्वी आपण गृहीतक हे मांडायचं आहे. त्यानंतर गृहीतक कसं असायला पाहिजे, म्हणजे आदर्श किंवा चांगल्या गृहीतक कृत्याची वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघू. उपलब्ध ज्या काही पद्धती आहेत संशोधनाच्या, त्या उपलब्ध पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त तथ्य संकलन एकत्रित करण्यासाठी गृहीतक हे उपयोगी ठरतं आणि अशा गृहीतक कृत्याला आदर्श गृहीतक असं म्हटलं जातं. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे गृहीतक कृत्य हे संकल्पनात्मक दृष्ट्या स्पष्ट असलं पाहिजे. जे काय आपण गृहीतक मांडणार आहे ते स्पष्ट असलं पाहिजे, त्याच्यामध्ये संदिग्धता असली नाही पाहिजे. गृहीतक कृत्याची जी भाषा आहे आणि त्या गृहीतक कृत्याचा जो अर्थ आहे तो अतिशय स्पष्ट आणि निश्चित असावा. त्यामुळं त्याचा आशय हा स्पष्ट होतो आणि काल्पनिक विवेचनातून मुक्त असतो. म्हणजे ते केवळ काल्पनिक असता कामा नये, त्याच्यातून अर्थ स्पष्ट झाला पाहिजे, त्याच्यातून काही संदिग्धता किंवा संशय निर्माण नाही झाला पाहिजे. गृहीतक कृत्य हे अजिबात संदिग्ध असता कामा नये, ते अतिशय स्पष्ट असलं पाहिजे आणि संकल्पनात्मक असलं पाहिजे, काल्पनिक असून उपयोग नाही. उदाहरणार्थ कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, हे एक समजा गृहीतक आहे. तर हे स्पष्ट आहे की कपालभाती केल्यानं रक्तदाब नियंत्रित होतो. पण तुम्ही जर असं म्हणलात की कपालभाती केल्याने कदाचित रक्तदाब नियंत्रित होत असावा, असं जर वाक्य मांडलं तर ते काय झालं, ते संदिग्ध आहे, ते स्पष्ट नाहीये. म्हणून मग असं संदिग्ध असं वाक्य किंवा संदिग्ध विधान गृहीतक म्हणून मांडायचं नाहीये. तर त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे की नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित होतो, असं स्पष्ट वाक्य असलं पाहिजे.
कदाचित होत असेल किंवा होतो का पाहू, अशा कुठलाही वाक्य गृहीतक म्हणून मांडता येत नाही. त्याला आदर्श गृहीतक असं म्हणता येणार नाही. नंतर दुसरं त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे गृहीतक हे अनुभवाधिष्ठित प्रयोगसिद्ध असलं पाहिजे. म्हणजे असं गृहीतक मांडलं पाहिजे की ज्याच्यावर आपल्याला प्रयोग करता आला पाहिजे किंवा प्रयोगानंतर ते सत्य किंवा असत्य काय जे काय असेल ते सिद्ध करता आलं पाहिजे आपल्याला. ज्या गृहीत कृत्याचे तथ्यांच्या आधारावर परीक्षण केलं जाऊ शकतं अशाच गृहीतकाची निर्मितीही केली पाहिजे. म्हणजेच गृहीत कृत्यामध्ये वास्तविकता असली पाहिजे आणि ते गृहीतक हे प्रयोगाद्वारे सहज सिद्ध करणं शक्य झालं पाहिजे. उदाहरणार्थ, मेल्यानंतर व्यक्ती स्वर्गात अथवा नरकात जाते. मेल्यानंतर व्यक्ती स्वर्गात अथवा नरकात जाते असं जर गृहीतक मांडलं तर ते आपण प्रयोगाने कसं सिद्ध करणार? आपण त्याच्यावर काही प्रयोग करू शकत नाही. म्हणून गृहीतक हे प्रयोग सिद्ध असलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला प्रयोग करता आले पाहिजे. किंवा मानव हत्या करणे पाप आहे असं गृहीतक मांडलं, मानव हत्या करणे पाप आहे, ह्याचा प्रयोग कसा करायचा? मग आपण सगळ्या मानवांची हत्या करत सुटायचं का? आपण तसा प्रयोग करू शकतो का? नाही करू शकत. म्हणून ज्या गोष्टीचे प्रयोग तुम्ही करू शकता किंवा प्रयोगाने जे सिद्ध करू शकता अशीच वाक्य किंवा असंच विधान गृहीतक म्हणून मांडायचंय. आणि असे गृहीतक जे प्रयोगाद्वारे सिद्ध करता येत नाही त्याला वैज्ञानिक गृहीतक किंवा संशोधनात्मक गृहीतक असं आपण म्हणू शकत नाही. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे गृहीतक हे विशिष्ट असावं. म्हणजे गृहीत कृत्याचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते सामान्य नसून अध्ययन विषयाच्या कोणत्या ना कोणत्या तरी पैलूशी संबंधित असलं पाहिजे. त्याच्यामुळं संशोधनात त्याची व्यावहारिकता आणि महत्व देखील स्पष्ट होतं. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर रोज सकाळी गायत्री मंत्राचा जर जप केला तर त्याच्यामुळं दिवसभर ताजेतवाने वाटते. रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते. आता ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे तर गायत्री मंत्र म्हणजे असं जर गृहीतक मांडलं की रोज सकाळी मंत्राचा जप केल्याने किंवा मंत्र जप केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते, तर याच्यात काही वैशिष्ट्य नाहीये. म्हणजे मंत्र असे हजारो प्रकारचे मंत्र आहेत, मग कोणत्या मंत्रानं ताजतवानं वाटतं ही स्पष्टता त्यामध्ये येत नाहीये किंवा ते स्पष्ट होत नाहीये. परंतु रोज सकाळी गायत्री मंत्राचा जप केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते असं जर गृहीतक मांडलं तर तिथं कोणता मंत्र ह्याचं वैशिष्ट्य आपण देतोय. म्हणून ते गृहीतक हे वैशिष्ट्यपूर्ण किंवा विशिष्ट असं असलं पाहिजे. किंवा याच्यामध्ये काळाचं सुद्धा वैशिष्ट्य दिलेलं आहे. म्हणजे रोज सकाळी गायत्री मंत्र म्हणायचंय, दुपारी किंवा पहाटे किंवा रात्री असं म्हटलेलं नाहीये, तर सकाळी करायचंय. म्हणजे काळ पण विशिष्ट सांगितलेला आहे, मंत्र कोणता म्हणायचंय ते पण विशिष्टपणे सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे दिवसभर ताजेतवाने वाटते. म्हणजे नेमकं काय होतं गायत्री मंत्र केल्यामुळं? रक्तदाब कमी होतो का? साखर कमी होते का? काय श्वसनामध्ये काही सुधारणा होते का? दिवसभर ताजेतवाने वाटते का? भूक जास्त लागती का? झोप जास्त येते? तर नेमकं काय होतं त्याच्या बाबतीत सुद्धा इथं विशिष्ट असं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट इथं मांडलेली आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये वैशिष्ट्यता असली पाहिजे, विशिष्ट असलं पाहिजे. म्हणून गृहीतक हे विशिष्ट असावं, म्हणजे मग ते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहत नाही. नंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे गृहीतकाचं ते म्हणजे गृहीत कृत्याचा संबंध हा सिद्धांत समूहाशी असला पाहिजे. म्हणजे जेव्हा संशोधन हे व्यवस्थित स्वरूपात पूर्वी स्थापन केलेल्या सिद्धांतावर आधारित असतं तेव्हा ज्ञानामध्ये यथार्थ योगदानाची शक्यता जास्त असते. म्हणजे एखादा सिद्धांतावर आधारित आपण जर संशोधन करत असतो तर त्यावेळी यथार्थ योगदानाची म्हणजे ती संशोधन प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पडण्याची शक्यताही जास्त असते. आणि जेव्हा ते कुठल्याही सिद्धांतावर आधारित नसतं, असंबंधित असेल, तेव्हा ज्ञानामध्ये असंबंधित गृहीत कृत्याचे प्रचलित सिद्धांताच्या आधारावर
परीक्षण केलं जाऊ शकत नाही. म्हणून संबंधित गृहीतक, सिद्धांतावर आधारित संबंधित असं गृहीतक हे मांडलं पाहिजे. म्हणजे गृहीतक कृत्याचा संबंध हा सिद्धांत समूहाशी असला पाहिजे. नंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गृहीतक कृत्य हे समस्येचे पर्याप्त उत्तर असावे. आता आपलं जे समस्या सूत्रण आहे किंवा जी काही समस्या आपण मांडलेली आहे, जो काही आपण विषय घेतलेला आहे, तर त्या समस्येचं पर्याप्त उत्तर असलं पाहिजे गृहीतक. म्हणजे त्याच्यावर, त्या समस्येवर आपण जो उपाय शोधून काढायचा आहे, तो उपायच त्या गृहीतक कृत्यामध्ये सांगितलेला असला पाहिजे. म्हणून गृहीतक कृत्य हे एका समस्येच्या समाधानाकरता उपाय प्रस्तुत करत असतात. ही 4 वैशिष्ट्य गृहीतकाची सांगितलेली आहेत. आता गृहीतक कृत्यांचे स्त्रोत. स्त्रोत म्हणजे काय? सोर्सेस. गृहीतक कृत्य हे कशातून निर्माण करायचं आपण, त्याचे स्त्रोत काय आहेत, किंवा गृहीतकाची जी निर्मिती आहे ती कशी करायची. तर त्यासाठी 2 स्त्रोत आहेत. एक वैयक्तिक स्त्रोत आणि दुसरा बाह्य स्त्रोत. आता आपले सामान्य अनुभव, आपल्या सभोवतालची परिस्थिती, साहित्य किंवा कोणतीही गोष्ट आपल्या गृहीतक कृत्याची निर्मिती करण्यासाठी स्त्रोत ठरू शकते. आता गृहीतक कृत्याची निर्मिती करताना 2 मुख्य स्त्रोत कुठले आहेत? एक वैयक्तिक स्त्रोत आणि दुसरं म्हणजे बाह्य स्त्रोत. वैयक्तिक स्त्रोत म्हणजेच त्याला पर्सनल सोर्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर वैयक्तिक स्त्रोत जो आहे तो अंतर्गत संशोधकाची स्वतःची अंतर्दृष्टी किंवा स्वतःची कल्पकता, त्याचे संशोधकाचे स्वतःचे विचार आणि त्याला आलेले अनुभव, या सगळ्याचा वैयक्तिक स्त्रोतामध्ये समावेश असतो. म्हणजे संशोधक हा आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत अनुभवावरून गृहीतक कृत्याची निर्मिती करत असतो. म्हणजे समजा नियमित कपालभाती केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो, असं जर गृहीतक आपण मांडलं असेल, तर आपल्याला त्या संशोधकाला आधी काहीतरी अनुभव आलेला असतो की तो नियमित कपालभाती त्यानं केलं आणि त्यावेळी त्याच्या रक्तदाबामध्ये त्याला नियंत्रण किंवा ते रक्तदाब हा स्टेडी राहिलेला त्याला अनुभवायला आलेला आहे. आणि अशा प्रकारच्या अनुभवातून त्यानं ते गृहीतक मांडलेलं आहे. किंवा त्यानं तर्काच्या आधारावर, म्हणजे आता कपालभाती करताना काय काय होतं, शरीरांतर्गत काय बदल होतात, त्याचा विचार करून त्यांना अशी कल्पना केलेली आहे की हे असं असं होतंय, तर मग याचा रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी उपयोग होऊ शकेल किंवा होईल, अशी कल्पना त्यानं केलेली आहे आणि त्यातून त्यानं ते गृहीतक मांडलेलं आहे. म्हणून वैयक्तिक स्त्रोतामध्ये संशोधकाचे स्वतःचे विचार, स्वतःची कल्पकता, स्वतःचं ज्ञान आणि स्वतःला आलेले अनुभव, या सगळ्याचा वैयक्तिक स्त्रोतामध्ये समावेश होतो. याचं अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं तर अनेक वैज्ञानिकांनी आपल्या व्यक्तिगत अनुभवाच्या आधारावर अनेक गृहीतक कृत्यांची निर्मिती केली आणि त्या गृहीतकांच्या आधारावर अनेक जगप्रसिद्ध असे वैज्ञानिक सिद्धांत प्रतिपादित केलेले आहेत. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षणाचा नियम. न्यूटननं जो गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला, त्यात त्यानं अनुभव घेतला की फळ वरून खाली पडतं, मग खालीच का पडतंय, याचा अर्थ खाली काहीतरी त्याला खेचतंय, मग काय असेल ते, असा विचार करून त्यानं ते गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला. हे म्हणजे त्यानं स्वतःच्या कल्पकतेतून आणि स्वतःच्या अनुभवावरून ते गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. म्हणून हा गृहीतकाचा वैयक्तिक स्त्रोताचं हे एक उदाहरण आहे. आता दुसरा स्त्रोत म्हणजे बाह्य स्त्रोत, म्हणजेच त्याला एक्सटर्नल सोर्स असं म्हटलं जातं. आता संशोधक काय करतो तर इतर व्यक्तींचं साहित्य वाचतो, त्यांनी जे सिद्धांत सांगितलेले आहेत त्या सिद्धांताचा अभ्यास करतो आणि त्या आधारावर गृहीतक कृत्याची निर्मिती करतो. म्हणजे इतरांचं साहित्य, इतरांच्या कल्पना, इतरांचे अनुभव, त्यांचे विचार, कविता, कथा, कल्पना, नाटक, कादंबरी, या सगळ्याच्या आधारावर जेव्हा गृहीतक कृत्याची निर्मिती केली जाते त्यावेळी त्याला बाह्य स्त्रोत असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 2 भाष्यकार असतात, तर त्या 2 भाष्यकारांच्या साहित्यावर संशोधन करणं. म्हणजे समजा इंग्लिश मधल्या कादंबऱ्या
आपल्याकडे बऱ्याच मराठीमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत किंवा भाषांतर केले गेलेले आहेत. तर असे 2 भाष्यकार आहेत. तर त्या 2 भाष्यकारांचं संशोधन करून मग त्यांच्यामध्ये तुलनात्मक अभ्यास केला जातो. तेव्हा ते जे गृहीतक आहे ते बाह्य स्रोतातून आलेलं असतं. किंवा अजून दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर कपालभातीमुळं रक्तदाबाचं नियंत्रण होतं. तिथं इतरांचे अनुभव हे पाहिले गेले आणि त्याच्यानंतर हे गृहीतक मांडलं गेलं, म्हणून हे सुद्धा बाह्य स्रोत हे म्हटलं जातं. तर हा तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे संशोधन प्रक्रियेतला, गृहीतक, हा पूर्ण झाला. गृहीतकाबद्दल काही शंका आहे का कुणाला? कारण तुम्हाला जेव्हा संशोधन करायचंय, रिसर्च करायचंय, त्यावेळी तुम्हाला सुद्धा पहिल्यांदा गृहीतकाची निर्मिती करावी लागणार आहे. आधी गृहीतक हे मांडावं लागणार आहे. त्यामुळे गृहीतक म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. समजलंय का सगळ्यांना गृहीतक? का काही शंका आहे कुणाला गृहीतकाबद्दल? ठीक आहे. मग पुढचा आपण चौथा टप्पा बघूया. आता चौथा जो टप्पा आहे तो म्हणजे नमुना निवड, सॅम्पलिंग. आता नमुना निवड कशी करायची? विश्व किंवा समग्र यातल्या फक्त काही प्रातिनिधिक एककाची निवड करणं म्हणजे नमुना निवड होय. नमुना म्हणजे तुम्ही ज्याच्यावर प्रयोग करणार आहात ती गोष्ट. म्हणजे समजा तुम्ही विद्यार्थ्यांवर प्रयोग करणार आहात. ओंकार जपाने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, या विषयावर तुम्हाला जर संशोधन करायचं आहे, तर मग विद्यार्थी, आता जगभरात किती विद्यार्थी आहेत? असंख्य विद्यार्थी आहेत. सगळ्यांच्यावर आपण प्रयोग करू शकतो का? नाही. मग आपण आपला देश निवडला. आपल्या देशामध्ये सुद्धा असंख्य विद्यार्थी आहेत. सगळ्यांवर प्रयोग करू शकतो का? नाही. मग आपल्या देशातलं एक राज्य, त्या राज्यातलं एक शहर आणि त्या शहरातली एक शाळा आपण जर घेतली आणि एक शाळा जरी घेतली तरी एका शाळेमध्ये सुद्धा 2-3 हजार विद्यार्थी असतात. इतक्या सगळ्यांवर आपण प्रयोग नाही करू शकत. मग आपण काय करतो? एका ठराविक वयोगटातली 100 किंवा 50 मुलांची निवड करतो आणि त्यांच्यावर प्रयोग करतो. तर मग हे जे विद्यार्थी तुम्ही जे निवडलेले आहेत त्याला म्हणायचं नमुना. तर या नमुन्याची निवड कशी करायची ते आपण बघूया. म्हणून विश्व किंवा समग्र, विश्व म्हणजे पूर्ण विश्वातला नमुना, किंवा समग्र, समग्र म्हणजे पूर्ण या सृष्टीमध्ये जे काही जे पूर्ण सृष्टी आहे त्या पूर्ण सृष्टीमध्ये तो नमुना आहे. तर ते त्या सगळ्याचं प्रतिनिधित्व करणारा एक छोटासा ग्रुप आपण प्रयोगासाठी घेत असतो. त्याला नमुना निवड असं म्हटलं जातं. आता या नमुना निवडीच्या सुद्धा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या सांगितली गुड आणि हॅट यांनी. गुड आणि हॅट असं म्हणतात की नमुना त्यातल्या नावाप्रमाणेच एका विस्तृत समूहाचा लघु प्रतिनिधी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचे आहे, तर सगळ्या जगभरातल्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करता येणं शक्य नाहीये. म्हणून मग त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एक छोटासा विद्यार्थ्यांचा एक छोटा गट निवडला जातो, म्हणून त्याला नमुना असं म्हटलं जातं. तर नमुना हा त्याच्या नावाप्रमाणेच समग्राचं प्रतिनिधित्व करणारा एक छोटासा भाग असतो. नंतर दुसरी जी व्याख्या सांगितली ती श्रीमती पॉलिन यंग यांनी सांगितले. श्रीमती पॉलिन यंग काय म्हणतात की एक सांख्यिकीय नमुना त्या संपूर्ण समूह किंवा समग्राचं एक लघुचित्र आहे आणि त्यामधून नमुना हा घेतला जातो. नंतर तिसरी व्याख्या सांगितली बोगार्ट्स यांनी. बोगार्ट्स काय म्हणतात की एका पूर्वनिर्धारित योजनेनुसार एककांच्या एका समूहामधून एक निश्चित प्रतिशत निवडणं म्हणजे नमुना निवड होय. म्हणजे आपण पूर्वनिर्धारित योजना, आपण जेव्हा आपण संशोधनाचा आराखडा तयार केला त्यावेळी आपण जी काही योजना केलेली आहे की अमुक इतक्या वयाच्या अमुक इतक्या विद्यार्थ्यांवर आपल्याला प्रयोग करायचा आहे. तर असं पूर्वनिर्धारित योजनेनुसार एककांच्या समूहामधून एक निश्चित प्रतिशत, प्रतिशत म्हणजे एक
1% किंवा 2% अशा नमुन्यांची निवड केली जाते. त्यालाच नमुना निवड असं म्हटलं जातं. तर ह्या झाल्या नमुना निवडीच्या व्याख्या. आता आदर्श नमुना कशाला म्हणायचं? आदर्श नमुन्याची वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघू. तर पहिला वैशिष्ट्य म्हणजे हा जो नमुना आहे तो प्रातिनिधिक असावा. म्हणजे त्या संपूर्ण समग्राचं प्रतिनिधित्व करणारा तो नमुना असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, शीतावरून भाताची परीक्षा. आपल्याला जर भात शिजलाय का नाही हे बघायचं असेल तर त्या भातातलं प्रत्येक शीत आपल्याला दाबून बघावं लागत नाही. त्यातलं एकच शीत आपण उचलतो, ते दाबून बघतो. ते जर छान मऊ झालं असेल तर त्याच्यावरून आपण भात पूर्ण शिजला आहे असा अनुमान काढतो. म्हणजेच ते एक शीत त्या पातेल्यातल्या पूर्ण भाताचं प्रतिनिधित्व करणारा असतो. त्याप्रमाणे समग्राचं योग्य प्रतिनिधित्व करणारा आणि त्या समग्रातले सगळे गुण असणारा नमुना जो आहे तो आदर्श नमुना असतो. जसं भातामधलं एक भाताचं शीत. आता ते एका शीतामध्ये भाताच्या जे जे गुण आहेत तेच सगळे गुण पातेल्यातल्या बाकीच्या सगळ्या भातातल्या शीतांमध्ये असतात. म्हणजे ते एक भाताचं शीत पातेलभर भाताचं प्रतिनिधित्व करतो. त्याप्रमाणे समग्राचं योग्य प्रतिनिधित्व करणारा आणि समग्रातले सगळे गुण असणारा जो नमुना असतो त्याला आदर्श नमुना असं म्हटलं जातं. आता ह्याच्यावर अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा लहान मुलांच्या विकासावर किंवा प्रगतीवर जर संशोधन करायचं असेल तर त्या ठिकाणी वयस्कर व्यक्तींचा नमुना गट घेऊन चालेल का? नाही. तर एका ठराविक वयोगटातलीच मुलं आपल्याला घ्यावी लागतील. म्हणजे त्या वयोगटातली मुलं त्याच वयोगटातल्या इतर मुलांचं प्रतिनिधित्व करू शकतात. म्हणून नमुना, आदर्श नमुना हा प्रातिनिधिक असला पाहिजे. तो समग्राचं किंवा त्याच्या सारख्याच इतरांचं प्रतिनिधित्व करणारा किंवा तेच गुण असणारा असला पाहिजे. नंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पर्याप्त आकार. आता नमुन्याचा जो आकार आहे तो जर लहान असेल तर समग्रातील एककांच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांचं योग्य प्रतिनिधित्व तो करू शकणार नाही. म्हणजे आपल्याला जर मुलांच्यावर किंवा विद्यार्थ्यांच्यावर प्रयोग करायचे तर 5 किंवा 10 विद्यार्थी जर घेतले तर संशोधन प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होईल का? निष्कर्ष करेक्ट निघतील का? तर नाही निघणार. कारण का? तर इतका छोटा ग्रुप जो आहे तो समग्राचं किंवा इतर एककांच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांचं योग्य प्रतिनिधित्व करू शकत नाही. म्हणून नमुन्याचा आकार हा लहान असून उपयोग नाही. तसंच नमुन्याचा आकार खूप मोठा असून सुद्धा उपयोग नाही. कारण जर नमुन्याचा आकार जर खूप मोठा असेल की बाबा आपण 500 विद्यार्थ्यांचा ग्रुप घेतला तर 500 विद्यार्थ्यांवर प्रयोग करणं हे अडचणीचं होऊ शकतं. म्हणजे मग ते 500 विद्यार्थी एका वेळी एका ठिकाणी गोळा करणं किंवा एकत्र आणणं आणि त्यांना शिकवणं हे सगळं खूप अवघड होईल. आणि त्यामुळं काय होईल, मग संशोधनाचे निष्कर्ष हे करेक्ट निघणार नाहीत. म्हणून नमुन्याचा आकार मोठा असून पण उपयोग नाही. म्हणजे अगदी 5 आणि 10 विद्यार्थी घेऊन पण उपयोग नाही आणि 500 विद्यार्थी प्रयोगासाठी घेऊन पण उपयोग नाही. तर मग आपल्याला किती विद्यार्थी घ्यायला पाहिजेत? 100 किंवा 50 किंवा 70. म्हणजे 50 ते 100च्या दरम्यान जर विद्यार्थ्यांची संख्या आपण घेतली तर काय होईल, संशोधन प्रक्रियेचा प्रयोग करणं आपल्याला सोपं जाईल. आणि तो जो गट आहे तो समग्रातल्या एककांच्या महत्वाच्या वैशिष्ट्यांचं योग्य प्रतिनिधित्व सुद्धा करेल. म्हणून नमुन्याचा आकार हा पर्याप्त म्हणजे योग्य असला पाहिजे. म्हणजे तो फार लहान पण असता कामा नये आणि तो फार मोठा सुद्धा असून उपयोग नाही. त्यामुळे नमुन्याची जी निवड आहे ती उपयुक्त अशा पद्धतीद्वारेच केली गेली पाहिजे. उदाहरणार्थ विविध यौगिक प्रक्रियांचा विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर होणारा परिणाम अभ्यासणे. समजा हे जर संशोधन आपल्याला करायचं असेल तर 2 किंवा 4 विद्यार्थी घेऊन चालणार नाही.
किंवा 500-600 विद्यार्थी घेऊन पण आपण एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांच्यावर प्रयोग करणं खूप अवघड जाईल. म्हणून साधारण 60 ते 70 विद्यार्थी किंवा 50 ते 100च्या दरम्यान त्या विद्यार्थ्यांची संख्या आपण घेतली पाहिजे. म्हणजे मग त्यांना यौगिक प्रक्रिया शिकवणं, त्यांच्याकडून ते करून घेणं आणि मग त्याचं व्यवस्थित मूल्यमापन करणं आपल्याला शक्य होईल किंवा ते सोपं जाईल. यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे नमुना निवडीचं ते म्हणजे पक्षपात आणि पूर्वग्रहापासून मुक्त. संशोधकानं कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता तसेच पक्षपात न करता नमुन्याची निवड केली पाहिजे, तरच तो आदर्श नमुना ठरेल. उदाहरणार्थ समजा आदिवासी भागातल्या संस्कृतीबद्दल जर संशोधन करायचं असेल तर आधीच आपण मनामध्ये ग्रह काही ठेवता कामा नये, की बाबा संस्कृतीबद्दल म्हणजे यांच्यात कसली आली आहे संस्कृती, हे तर जंगली लोक आहेत, यांना काय संस्कृती असणार आहे, असा पूर्वग्रह मनात ठेवता कामा नये. कारण आदिवासी लोक जरी असले तरी त्यांच्यात पण काहीतरी पद्धती असतात, परंपरा असतात, प्रथा असतात, ती त्यांची संस्कृती असते. म्हणून कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनात न ठेवता नमुन्याची निवड ही केली जाते. बऱ्याचदा आदिवासींबद्दल बऱ्याच गोष्टी कानावर येतात, जसं हे लोक खूप हिंसक असतात, छोट्या छोट्या कारणांसाठी एकदम मारामारी करायला उतरतात किंवा ते भयंकर अस्वच्छ घाणेरडे असतात. तर असे काही पूर्वग्रह मनात न ठेवता नमुन्याची निवड ही केली पाहिजे. आणि संशोधन कार्य पूर्ण केल्याशिवाय त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचं मत किंवा कोणत्याही प्रकारचा ग्रह हा मनामध्ये आणला नाही पाहिजे, तरच ते संशोधन व्यवस्थितपणे पार पडेल आणि त्याच्यातून योग्य तो यथार्थ निष्कर्ष हा काढला जाईल. नंतर नमुना निवडीचं चौथं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संशोधन उद्दिष्टांशी अनुकूल. म्हणजे नमुना जो आहे तो संशोधन उद्दिष्टांशी अनुकूल असला पाहिजे. म्हणजे अनुकूलतेच्या आधारावरच नमुन्याच्या विश्वसनीयतेचं मोजमाप करणं हे शक्य होतं. संशोधन विषयाच्या उद्देशाला अनुकूल नमुना असेल तर प्राप्त होणारे निष्कर्ष हे यथार्थ असण्याची शक्यता अधिक असते. उदाहरणार्थ आपल्याला जर प्रयोग करायचे आहे की नियमित कपालभाती केल्याने रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे किंवा रक्तदाब नियंत्रित होतो, असं जर गृहीतक मांडलं असेल तर यामध्ये निवड करण्याकरता जे नॉर्मल लोक आहेत की ज्यांचा कायम नॉर्मलच असतो रक्तदाब, असे लोक घेऊन चालेल का? तर नाही चालेल. कारण का? तर संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे? रक्तदाब नियंत्रित राहतोय का नाही हे बघायचंय, हे संशोधनाचं उद्दिष्ट आहे. तर ज्यांचं रक्तदाब हा प्राकृतच आहे पहिल्यापासून, जो कमी जास्त होतच नाहीये, तर असे नमुने घेऊन चालेल का? नाही. तर ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे, ज्यांचा रक्तदाब सारखा वाढतोय छोट्या छोट्या कारणांनी, असेच पेशंट किंवा असेच रुग्ण आपल्याला या प्रयोगासाठी घेतलं पाहिजे, तरच ते संशोधनाचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्याला सिद्ध करता येईल. म्हणून नमुन्याची निवड करताना तो नमुना हा संशोधनाच्या उद्दिष्टाला अनुकूल असला पाहिजे. ठीक आहे. आता पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामान्य ज्ञान आणि तर्कावर आधारित. आपला जो नमुना आहे ते नमुन्याची निवड करताना सामान्य ज्ञान आणि तर्कावर ते आधारित असलं पाहिजे. म्हणजे नमुन्याची निवड योग्य पद्धतीद्वारेच केली गेली पाहिजे. संशोधकानं आपल्या सामान्य ज्ञानाचा उपयोग करून समग्राच्या प्रमुख वैशिष्ट्यांच्या संबंधात माहिती मिळवावी आणि त्या आधारावर नमुन्याची योग्य निवड करावी. म्हणजे आता विद्यार्थ्यांवर संशोधन करायचे तर ते एकाच वयोगटातले घेतले पाहिजे किंवा एकाच वर्गातले विद्यार्थी शक्यतो घेतले पाहिजे. एक विद्यार्थी पहिलीतला, एक विद्यार्थी आठवीतला, एक दहावीतला, एक बारावीतला, असं जर केलं तर तो एका ठराविक वयोगटातल्या मुलांचं प्रतिनिधित्व करणार नाही आणि त्यामुळं संशोधनाचे जे निष्कर्ष आहेत ते योग्य निघणार नाहीत, यथार्थ निघणार नाहीत. म्हणून सामान्य ज्ञान आणि तर्कावर आधारित अशा पद्धतीनं नमुन्याची निवड ही संशोधकानं केली पाहिजे. आता नमुना निवडीच्या ज्या पद्धती आहेत
त्या पद्धतीचे दोन प्रकार आहेत. कोणते दोन प्रकार आहेत? तर एक पहिला म्हणजे संभाव्यता नमुना निवड पद्धत आणि दुसरं जे आहे ते गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धत. आता संभाव्यता नमुना निवड पद्धत, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग असं म्हटलं जातं त्याला. तर काय आहे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय? तर समग्रातील सर्व एककांच्या निवडीची संभाव्यता ही समान असते. अशा नमुना निवड पद्धतीला संभाव्यता नमुना निवड पद्धती असं म्हणतात. म्हणजे समग्रातील प्रत्येकाला नमुना निवड होण्याची संधी असते. त्यामुळे या पद्धतीमध्ये पक्षपात होण्याची जी शक्यता आहे ती फारच कमी असते. आता उदाहरणार्थ क्रिकेटची मॅच चालू आहे. तर क्रिकेटच्या मॅच मध्ये पहिली बॅटिंग कुणाला द्यायची याच्यासाठी काय केलं जातं? एक कॉईन असं उडवलं जातं आणि छापा येतोय का काटा येतोय हे बघितलं जातं. आता दोन्ही टीम प्रमुखाला म्हणजे जो समग्र टीमचं नेतृत्व करतो त्याला या पद्धतीमध्ये काय होतं, प्रथम बॅटिंग करण्याची 50-50% शक्यता असते. म्हणजे छापा काटा करून जेव्हा बघितलं जातं की कुणाला बॅटिंग करायला द्यायची त्यावेळी काय होतं, दोघांनाही 50% चान्स मिळण्याची शक्यता असते. म्हणजे संभाव्यता दोन्हीकडं सारखीच आहे. याला म्हणतात संभाव्यता नमुना निवड पद्धत. नंतर दुसरी जी पद्धत आहे नमुना निवडीची ती आहे गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धत, म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. तर नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग जे आहे त्या पद्धतीमध्ये समग्रातील सर्व एककांची नमुन्यामध्ये निवड होण्याची शक्यता नसते, तेव्हा त्याला गैरसंभाव्यता नमुना निवड पद्धत असे म्हणतात. आणि या पद्धतीमध्ये संशोधक काय करतो, आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार नमुना हा निवडत असतो. त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. ही एक सहेतुक निवड पद्धत आहे, म्हणजे इथं प्रत्येक नमुन्याला निवडण्याची समान संभाव्यता असते. उदाहरणार्थ क्रिकेट टीम बनवणं. क्रिकेट टीम बनवताना जो कोणी टीमचा प्रमुख असतो, टीमचा जो लीडर असतो तो स्वतःच्या मनाप्रमाणे, अर्थात स्वतःच्या मनाप्रमाणे म्हणजे त्याच्या अनुभवावरून त्याच्या ज्ञानावरून तो प्रत्येक खेळाडू हा निवडत असतो. त्याला म्हणतात सहेतुक नमुना निवड पद्धत, गैर संभाव्यता नमुना निवड पद्धत. त्यामुळं प्रत्येकाला निवड होण्याची समान संधी असत नाही, ते टीम लीडरवर अवलंबून असतं. तर हे दोन प्रकार झाले निवड पद्धत नमुना निवड पद्धतीचे, संभाव्यता आणि गैरसंभाव्यता. कारण का, तर टीम लीडर हा स्वतःच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या ज्ञानानुसार विचारानुसार त्या टीम मधल्या खेळाडूंची निवड करत असतो. त्यामुळे सगळ्यांना समान संभाव्यता असत नाही, म्हणून त्याला गैरसंभाव्यता निवड पद्धत असं म्हटलं जातं. आता या नमुना निवडीचं काय महत्व आहे? इम्पॉर्टन्स ऑफ सॅम्पलिंग. कशासाठी आपण नमुना निवड करतो? नमुना निवडीचे फायदे काय आहेत? तर संशोधनाचं जे समग्र आहे किंवा संशोधन ज्याच्यावर आपण करायचे त्या गोष्टी ह्या खूप मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्या सर्वांचं परीक्षण करणं हे शक्य नाहीये, ते खूप कठीण काम आहे. म्हणून त्याच्यातल्या त्या समग्रातल्या एककाचं परीक्षण आपण संशोधनामध्ये करत असतो. उदाहरणार्थ यौगिक प्रक्रियांद्वारे बारामतीतील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम अभ्यासणे असा जर विषय घेतला तर बारामतीमध्ये लाखो विद्यार्थी आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांवरच्या व्यक्तिमत्वावर प्रयोग करणं शक्य आहे का? नाही. मग आपण बारामतीतली एक कोणती तरी शाळा निवडतो आणि मग त्या शाळेत सुद्धा हजारो विद्यार्थी आहेत, सगळ्यांवर प्रयोग करणं शक्य नाहीये. म्हणून मग त्या शाळेतला सुद्धा एक क्लास निवडतो कुठला तरी. मग तो पहिलीचा असेल, दुसरीचा असेल, सातवीचा असेल, दहावीचा असेल, कुठला तरी एक क्लास निवडतो आणि त्या क्लासमध्ये समजा 50 विद्यार्थी आहेत, 70 विद्यार्थी आहेत किंवा 100 विद्यार्थी असतील जास्तीत जास्त. 100 पेक्षा काही जास्त सहसा विद्यार्थी एका क्लासमध्ये असत नाहीत. आणि मग त्या क्लासमधले विद्यार्थी साधारणपणे एकाच वयाचे असतात आणि मग त्यांची आपण निवड करतो आणि मग त्यांच्यावर प्रयोग करतो.
म्हणून आपल्याला मग ते संशोधन प्रक्रिया पार पाडणं किंवा प्रयोग करणं ही शक्य होतं. म्हणून नमुना निवड ही केली जाते. अशा प्रकारे समग्र हे खूप मोठे किंवा व्यापक असल्यामुळे त्याचं परीक्षण करणं शक्य नसतं. म्हणून आपण नमुन्याची निवड करतो. त्याच्यामुळं काय काय होतं? पहिलं म्हणजे वेळ, श्रम आणि पैसा यांची बचत होते. नमुना निवड पद्धतीचा अवलंब केल्यामुळे काय होतं? संपूर्ण समग्राचं अध्ययन करण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळं आपला वेळ वाचतो, आपले पैसे वाचतात आणि आपले कष्ट सुद्धा वाचतात. नंतर दुसरा याचा फायदा म्हणजे अधिक सखोल अध्ययनाची शक्यता. म्हणजे प्रातिनिधिक एककांची संख्या मर्यादित असल्यामुळं त्याच्यावर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे प्रयोग करता येतो आणि अधिक सखोल त्याचा अभ्यास करणं शक्य होतं आणि त्यामुळं अध्ययन क्षेत्र सुद्धा आपलं मर्यादित राहतं. नंतर तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे विश्वसनीय निष्कर्ष. म्हणजे आपला वेळ, पैसा आणि कष्ट वाचतात आणि त्यामुळं अधिक सखोल अध्ययन केलं जातं आणि जेवढा आपण जास्त सखोल अध्ययन करू तेवढा निष्कर्ष सुद्धा जास्त विश्वासार्ह हा निघू शकतो. म्हणून नमुना निवड पद्धतीमध्ये एककांची संख्या ही मर्यादित असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांची अचूकता संशोधनामध्ये आपल्याला तपासणं सोपं जातं. त्यामुळं मिळालेली जी तथ्य आहेत ती विश्वसनीय असतात आणि त्यांच्या आधारावर काढलेले निष्कर्ष सुद्धा विश्वसनीय असतात. म्हणजे तथ्य विश्वसनीय असल्यामुळं त्याच्यातून काढलेला जो निष्कर्ष आहे तो सुद्धा विश्वसनीय असतो. नंतर चौथा जो फायदा आहे नमुना निवडीचा तो म्हणजे अनुभवजन्य तथ्य. म्हणजे जे तथ्य जी आहेत आपण जो डाटा कलेक्ट करतो तो प्रयोग करून आपण त्याचा अनुभव घेतो आणि मग ही तथ्य संकलित केली जातात. म्हणून अनुभवजन्य तथ्य आपल्याला नमुना निवडीमुळं मिळू शकतात. कारण का? तर नमुना निवड पद्धतीमध्ये एककांची संख्या ही मर्यादित असते आणि म्हणून संशोधकाला अनुभवजन्य किंवा अनुभवातून आलेली तथ्य संपादित करणं हे शक्य होतं. नंतर पाचवा त्याचा फायदा असा आहे तो म्हणजे सुलभ शासन. म्हणजे नमुना निवड पद्धतीमध्ये संपूर्ण एककाचं अध्ययन करण्याची आवश्यकता नसते. तर नमुन्यात निवडलेल्या एककांचं अध्ययन इथं केलं जातं. त्यामुळं नमुन्यातल्या मानवी समूहाचं निरीक्षण करणं आणि त्याच्याशी प्रत्येकाशी संपर्क ठेवणं हे संशोधकाला सहजपणे शक्य होतं. आणि एककांच्या सर्वेक्षण योजनेचं नियंत्रण करणं सुद्धा सोपं जातं. त्यामुळं संशोधकाला उत्तरदात्याशी संपर्क साधणं, तथ्य संकलन करणं या गोष्टी या अतिशय सोप्या पद्धतीनं केल्या जाऊ शकतात. असे सगळे नमुना निवडीचे फायदे आहेत. नमुना निवडीबद्दल काही शंका आहे का कुणाला? नमुना निवडीबद्दल शंका आहे का कुणाला? का पुढे जायचंय आपण? ठीक आहे, काही शंका नाहीये. सगळ्यांना समजलेलं आहे सगळं व्यवस्थित. मग पुढे जाऊया आपण. आता पुढचा जो टप्पा येतो नमुना निवडीनंतर, आता आपण नमुन्यांची निवड केलेली आहे, कशावर प्रयोग करायचा आहे ते आपलं ठरलंय, त्याची निवड आपण केलीये. आता पुढे काय करायचंय? तर पुढे करायचं काम म्हणजे तथ्य संकलन, ज्याला डाटा कलेक्शन असं म्हटलं जातं किंवा त्यालाच सामग्री संकलन असं सुद्धा म्हटलं जातं. तथ्य संकलन, सामग्री संकलन, डाटा कलेक्शन हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत. तथ्य संकलन कशासाठी करायचं? तर प्रत्येक संशोधनामध्ये तथ्य ही महत्वाची असतात, कारण तथ्यांच्या आधारावरच निष्कर्ष मांडले जातात. म्हणून तथ्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं संकलन करणं आवश्यक असतं. आता तथ्य म्हणजे नेमकं काय? तथ्य म्हणजे नेमकं काय? तर आपण जो नमुना निवडलेला आहे त्याच्यावर आपण प्रयोग करतो आणि प्रयोग केल्यानंतर त्या प्रत्येक नमुन्यातून
काय सिद्ध झालंय किंवा त्या नमुन्याकडून आपल्याला काय त्याची रिॲक्शन मिळालेली आहे, त्याच्यावर त्याचा काय परिणाम झालेला आहे, त्याचं संकलन करणं, त्यालाच तथ्य संकलन असं म्हटलं जातं. प्रत्येक संशोधन कार्यात ही तथ्य महत्वाची असतात, कारण त्याच्यातूनच आपण निष्कर्ष काढत असतो. म्हणून तथ्यांचं वैज्ञानिक पद्धतीनं संकलन हे करणं हे महत्वाचं असतं. आता तथ्य संकलन कशासाठी करायचं, काय महत्व आहे त्याचं? तर तथ्य संकलनाचे जे उद्देश आहेत, त्यातला पहिला जो उद्देश आहे तो म्हणजे संशोधनाचा आधार. म्हणजे तथ्य संकलन हेच संशोधनाचा मुख्य आधार असतो. म्हणजे कोणत्याही संशोधनाची जी सुरुवात आहे ती तथ्य संकलनापासूनच होते. आणि संकलित तथ्यांचं मग वर्गीकरण आणि निर्वचन, म्हणजे डाटा कलेक्शन आणि त्याचं इंटरप्रिटेशन करून मगच महत्वपूर्ण असे निष्कर्ष काढले जातात. दुसरं त्याचं महत्व किंवा दुसरा जो उद्देश आहे तथ्य संकलनाचा तो म्हणजे कार्यकारण संबंधाचा शोध. आता संकलित तथ्यांद्वारेच कोणत्याही समस्या किंवा घटनांच्या कारण आणि परिणामांचा शोध घेतला जातो. म्हणजे संकलित केलेली जी तथ्य आहेत त्याच्यामध्ये त्या तथ्यांद्वारेच कोणतीही समस्या किंवा घटनांचं कारण काय आहे, त्याचं कारण काय आहे आणि त्यांच्यावर आपण प्रयोग केल्यानंतर त्याचा परिणाम काय झालाय हे आपण शोधून काढत असतो. म्हणजे नमुन्यांची निवड करायची, त्याच्यानंतर त्यांची जी काय समस्या आहेत त्या समस्येचं कारण काय आहे हे शोधून काढायचं आणि आपण प्रयोग केल्यानंतर त्या नमुन्यांमध्ये त्याचा काय परिणाम दिसतोय हे शोधून काढायचं. म्हणजे प्रत्येक समस्या किंवा घटनेचे कोणते ना कोणते तरी एक कारण असतं आणि ज्यांना संशोधक हा एकत्रित तथ्यांच्या आधारावरच समजून घेऊ शकतो. नंतर तिसरा जो फायदा आहे तथ्य संकलनाचा तो म्हणजे यथार्थ बोध. यथार्थ म्हणजे काय? खरा, सत्य. बोध म्हणजे काय? तर आपल्याला होणारं ज्ञान. यथार्थ बोध म्हणजे या तथ्य संकलनातूनच आपल्याला सत्य काय आहे, खरं काय आहे याचा बोध होतो किंवा याचं आपल्याला ज्ञान मिळतं. तथ्य संकलित करण्याकरता संशोधकाला त्याच्या विषयाशी एकरूप व्हावं लागतं. एखाद्या समूहाचं किंवा समुदायाचं अभ्यास करताना त्या समूहाच्या सामान्य जनजीवनात शिरून संशोधक हा तथ्यांचं संकलन करतो आणि त्यामुळे त्या समाजाच्या संदर्भात यथार्थ तथ्यांचं संकलन केलं जातं. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहोत त्या संबंधीचं सखोल ज्ञान आपल्याला तथ्य संकलनामुळेच प्राप्त होतं. म्हणून तथ्य संकलनामुळे आपल्याला यथार्थ बोध मिळतो. कुठल्या मॉड्यूल मध्ये हे तथ्य संकलन? कुठल्या मॉड्यूल मध्ये हे तथ्य संकलन? मॉड्यूल आता बघावं लागेल मला, पेपर काढून बघावं लागेल. 3rd मॉड्यूल मध्ये येईल बहुतेक. थर्ड मध्ये नाही, आता मॉड्यूल 4थ्या मध्ये झालं ना. नमुना निवड 4थ्या मध्ये झालं. 4थ्या मध्ये आलं का? मग त्याच्यातच असणार आहे तथ्य संकलन. पूर्ण संशोधन प्रक्रिया ही एकाच मॉड्यूल मध्ये येते. एकाच मॉड्यूल मध्ये पूर्ण संशोधन प्रक्रिया येईल. म्हणजे समस्या सूत्रण पासून पुढचे जे सगळे टप्पे येत आहेत ना ते सगळे एकाच मॉड्यूल मध्ये येणार. कारण ते निम्म्या स्टेप एका मॉड्यूल मध्ये, निम्म्या स्टेप दुसऱ्या मॉड्यूल मध्ये असं येणार नाही. समस्या सूत्रण पासून पुढचं सगळं संशोधनाचा निष्कर्ष काढण्यापर्यंत एकाच मॉड्यूल मध्ये येणार. ठीक आहे. आता तथ्य संकलनाचा चौथा फायदा म्हणजे किंवा उद्देश म्हणजे समस्येच्या निराकरणासाठी सहाय्य. संकलित तथ्यांमुळे काय होतं, विविध घटनांचा कार्यकारण संबंध हा स्पष्ट केला जातो. जी काही तथ्य आपण संकलित केलेले आहेत तर त्या तथ्यांच्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या घटनांचा कार्यकारण संबंध हा आपण स्पष्ट करू शकतो आणि त्याप्रमाणे त्यांच्या आधारावर समस्येचं निराकरण करणं आपल्याला
शक्य होतं. म्हणून तर ते समस्येचं निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आता तुलनात्मक जेव्हा अभ्यास केला जातो, म्हणजे तुलनात्मक अध्ययनामध्ये सहाय्यक तथ्य संकलनामुळे विविध घटना आणि अनेक तथ्यांची माहिती मिळाल्यामुळे त्यांच्यात तुलना देखील करणं शक्य होतं आणि काळानुसार एकाच समूहाच्या परिस्थितीची तुलना करणं शक्य होतं. आता तुलनात्मक अध्ययन कसं करतात? तर मागे मी तुम्हाला एक समस्या सांगितली होती की बीजांकुरणावर गायत्री मंत्राचा होणारा परिणाम अभ्यासणे. तर मग त्यामध्ये आपण एकूण 20 कुंड्या घ्यायच्या, 10 कुंड्यांवर गायत्री मंत्राचा प्रयोग करायचा आणि 10 कुंड्या लांब ठेवायच्या. गायत्री मंत्राचा प्रयोग त्याच्यावर करायचा नाही. आणि मग ज्याच्यावर गायत्री मंत्राचा प्रयोग केलेला नाहीये त्याच्यामध्ये बीजांकुरणाचा वेग आणि ज्याच्यावर गायत्री मंत्र जपाचा प्रयोग केलाय त्याच्यामध्ये बीजांकुरणाचा वेग, या दोन्हींची आपण तुलना करायची आणि मग तुलनात्मक अभ्यास हा अशा पद्धतीनं केला जातो. ठीक आहे. म्हणून समस्येच्या निराकरणासाठी हे तथ्य संकलन हे उपयुक्त असतं. त्यानंतर दोन ग्रुप मधले, म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केलाय तो ग्रुप आणि ज्याच्यावर प्रयोग केला नाहीये तो ग्रुप, अशा दोन्ही ग्रुपमध्ये आपल्याला तुलना करणं सुद्धा तथ्य संकलनामुळं शक्य होतं. नंतर 6वा जो उद्देश आहे तथ्य संकलनाचा तो म्हणजे परिवर्तनाच्या अध्ययनात सहाय्य. म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये वेळोवेळी आणि एकाच वेळी वेगवेगळ्या क्षेत्रामधील तथ्यांचं संकलन केल्यामुळं परिवर्तन आणि त्याच्या प्रकृतीचं ज्ञान होतं. उदाहरणार्थ, अनेक समुदायातील कौटुंबिक संरचनेतील भिन्नता, म्हणजे अनेक समुदाय म्हणजे समजा भारतीय कुटुंबांचा एक समूह घेतला, अमेरिकन कुटुंबांचा एक समूह घेतला, रशियन कुटुंबांचा एक समूह घेतला आणि जर त्याचा अभ्यास केला आपण तर अनेक समुदायातील कौटुंबिक संरचनेमध्ये, म्हणजे त्या कुटुंबाची जी रचना आहे त्याच्यामध्ये भिन्नता असते. तर ती भिन्नता काय आहे आणि कशी आहे आणि त्याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कोण आहेत, या सगळ्या आपल्याला तथ्य संकलनामुळं कळतात. किंवा पूर्वीच्या काळची 50 वर्षापूर्वीची कौटुंबिक रचना, भारतातली 50 वर्षापूर्वीची कौटुंबिक रचना आणि आत्ताची कौटुंबिक रचना, या दोन्हींचा जर तुलनात्मक आपण अभ्यास केला तर हे परिवर्तन कसं झालं याचा शोध घेण्यासाठी तथ्य संकलनाचा उपयोग होतो. नंतर 7वा जो उद्देश आहे तथ्य संकलनाचा तो म्हणजे नियोजनास सहाय्य. म्हणजे संशोधन प्रक्रियेचं नियोजन करण्यासाठी या तथ्य संकलनाचा उपयोग होतो. म्हणजे विविध शासकीय योजनांचं नियोजन करण्यासाठी तथ्य संकलन आवश्यक असतं. कारण तथ्य संकलनातूनच उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे यशस्वी नियोजन कशा प्रकारे करावे याची माहिती उपलब्ध होते. आता आपल्या देशामध्ये तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या राबवल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन योजना किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये लसीकरणाची योजना किंवा कुटुंब नियोजन योजना, अशा अनेक योजना या राबवल्या जात असतात. तर या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी तथ्य संकलन आवश्यक असतं. मग ते तथ्य संकलन कसं असतं की बाबा लसीकरणाची योजना आहे तर किती लोकांना, एकूण लोकसंख्या, एखाद्या गावाची एकूण लोकसंख्या किती आहे, त्यामध्ये लहान मुलं किती आहेत, त्यातल्या लहान मुलांना किती मुलांना लसीकरण केलेलं आहे आणि किती मुलांना लसीकरण केलेलं नाहीये. मग ज्यांना केलेलं नाहीये त्यांनी लसीकरण का नाही केलंय, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, आणि मग ती कारणं दूर करून 100% लसीकरण योजना यशस्वी करायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आणि नियोजन हे यशस्वी करण्यासाठी म्हणून आपल्याला तथ्य संकलनाचा उपयोग होतो. तर असे एकूण 7 फायदे आहेत तथ्य संकलनाचे. ठीक आहे. तर याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तथ्य संकलनाचे प्रकार. तर तथ्य संकलनाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्राथमिक तथ्य संकलन आणि दुसरं म्हणजे द्वितीय तथ्य संकलन.
प्राथमिक तथ्य संकलनाच्या 4 पद्धती आहेत. एक म्हणजे निरीक्षण पद्धत, मुलाखत पद्धत, प्रश्नावली पद्धत आणि अनुसूची पद्धत. आणि द्वितीयक तथ्य संकलनामध्ये 2 पद्धती आहेत. एक म्हणजे वैयक्तिक प्रलेख आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक प्रलेख. तर असे हे तथ्य संकलनाचे प्रकार आहेत. आता 5 वाजून गेलेत, तर आपण थांबूया इथं आणि तथ्य संकलनाचे प्रकार आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे.